झी मराठी, चर्चा ही होणारच। चंदगड तालुक्याच्या विस्तीर्ण भौगोलिक विस्तार आणि वाढता महसुली कामकाजाचा व्याप लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मजरे कारवे तालुका चंदगड इथं अतिरिक्त तहसीलदार कार्यालयास मंजुरी देण्यात आली आहे। या निर्णयामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील सुमारे 70 गावातील नागरिकांचा मोठा दिलासा मिळणार आहे। दुर्गम व डोंगराळ भागातील नागरिकांना महसुली कामासाठी तालुका मुख्यालयाला गाठताना वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा खर्च सहन करावा लागत होता। वाढती लोकसंख्या, महसूल विभागावरील ताण आणि प्रशासनात सुसूत्रता आणण्याची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। या कार्यालयासाठी तत्कालीन आमदार राजेश पाटील यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता। त्यांच्या प्रयत्नांना यश येत राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला। नव्या कार्यालयामुळे दाखले, नोंदी व उत्पन्न, जात प्रमाणपत्र, जमीनविषयक कामं आदी प्रशासकीय प्रक्रिया अधिक वेगाने आणि सुलभरित्या पार पडणार आहेत। चंदगड तालुका सुमारे 70 ते 75 किलोमीटरपर्यंत पसरलेला असून पूर्व भागातील नागरिकांना स्वतंत्र कार्यालयाची मागणी दीर्घकाळापासून होती। माजी आमदार राजेश पाटील यांनी चंदगड मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामं मंजूर करून तालुक्याच्या विकासाला गती दिली। लोकांची असणारी नाळ आणि त्यांचे प्रश्न यांना प्राधान्य देत ते सोडवणूक करतात। म्हणूनच ते तालुक्यातील संयमी व कार्यक्षम आमदार म्हणून लोकांसमोर आदर्श घालून आजही सेवेत कार्यरत आहे। सध्या जिल्ह्यात मंजूर झालेले सध्या एकमेव अतिरिक्त तहसीलदार कार्यालय असल्यानं चंदगड तालुक्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय मानला जातोय। राज्य शासनाच्या या निर्णयाबद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या मध्ये समाधानाची भावना व्यक्त होते। सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड।